गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। आजच्या या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत की झोपल्यानंतर आपला आत्मा कुठे जातो बरं। आपण झोपल्यानंतर आपले डोळे बंद कसे होतात बरं। म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडतात ना त्याला कोणीतरी नक्कीच साक्षीदार आहे। म्हणजे ज्यांच्या जीवनामध्ये असं वाटत असेल की या विश्वामध्ये भगवंत रूपी काहीच नाही त्यांना हे उत्तर दिलेलं आहे। म्हणून हे निरूपण आहे ना, तुम्हाला या जगामध्ये भगवंत आहे किंवा नाही याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना, रोजच्या जीवनामध्ये अशा अनेक प्रसंग येतात पण कधी कधी आपल्याला त्याची उत्तरंसुद्धा सापडत नाही। कधी कधी उत्तरं त्याची सापडत असताना सुद्धा आपल्या डोळ्यापुढे अंधार येऊन जातो आणि आपल्याला ते कळतंसुद्धा नाही। पण या आजच्या या निरूपणामध्ये आहे ना, आपण आत्म्याबद्दल पाहणार आहोत की नक्की हा आत्मा आहे कुठे। म्हणजे झोपल्यानंतर आत्मा जातो कुठे, तो काय करतो, हे आत्म्याचं रहस्य आहे ना। या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी बरेच लोक उत्सुकच असतात ना। अशा अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं शोधणं खूप कठीणच आहे ना। पण झोपल्यानंतर बऱ्याच वेळा आपला हा आत्मा देवाला भेटतो। या भागामध्ये आपण एक रहस्य उलगडणार आहोत की आजचा प्रश्न असा आहे की झोपल्यानंतर आत्मा कुठे जातो। झोपल्यानंतर आत्मा फिरायला जातो का? जर कोणी आत्म्याला बांधलं तर काय होईल? या प्रश्नाचं उत्तर आहे ना, प्रत्येक मानवाला जाणून घेणं महत्त्वाचं आहे। काही भौतिकवादी लोक आहेत ना, हे निरूपण स्वीकारू शकणार नाहीत, कारण त्यांना वाटतं ना की हे सर्व ढोंग आहे। प्रत्यक्षात ढोंगीपणा हा अजिबात नाही। आत्मा ढोंगी नाही, आत्मा हा जिवंत प्राणी आहे जो कधीही मरत नाही। काही मासिके कदाचित तुम्हाला सांगतील की आत्मा नाही, पण आता बघा काही शास्त्रज्ञांनी हे आत्म्याचं अस्तित्व सिद्ध केलेलं आहे। आपण त्याबद्दल अगोदर पाहूया। एका श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं आहे ना, हे पार्थ, या आत्म्याला शास्त्रांनी कापता येत नाही। म्हणजे अग्नी त्याला जाळू शकत नाही, वारा त्याला उडवू शकत नाही किंवा त्याला कोणतंही दुःख वाटत नाही। आत्मा कायमचा अमर राहतो ना। म्हणून काही लोक म्हणतात ना की झोपल्यानंतर आत्मा अज्ञात ठिकाणी प्रवास करतो। तुम्हाला कधीतरी हा प्रश्नसुद्धा पडला असेल की झोपल्यानंतर आत्मा नक्की जातो कुठे बरं। सुरुवातीपासूनच या स्वप्नांचे मानसशास्त्र मानवासाठी आहे ना एक उत्तम उपाय आहे। म्हणजे आपल्या शास्त्रज्ञांनी आपापल्या पद्धतीने त्याचा अर्थ लावलेला आहे ना। तुम्हालाही माहीतच आहे की जेव्हा आपण गाढ झोपेमध्ये असतो ना तेव्हा आपण सर्वजण स्वप्न पाहतो। आजही स्वप्न आहे ना, तो संशोधनाचा एक मनोरंजन विषय राहिलेला आहे। म्हणजे स्वप्न विज्ञान बरंच काही सांगतं, परंतु या शास्त्रज्ञ अजूनही गोंधळलेलेच आहेत ना। जरी ती अवचेतन मनाची भाषा मानली जात असली तरीही अद्याप कोणतेही निश्चित मत आहे ना ते तयार झालेलं नाही। म्हणजे हजारो वर्षापूर्वी हे ग्रीक तत्त्वज्ञानी बघा, हिप्पोक्रेटिसचा असा विश्वास होता ना की झोपेनंतर आत्मा शरीर सोडतो आणि इकडे तिकडे भटकत राहतो। त्या परिस्थितीमध्ये ते जे काही पाहतं ना किंवा जे काही ऐकतं ते स्वप्न असतं। म्हणजे केवळ मानवच नाही तर मेंढ्या, शेळ्या, गायी, कुत्रे, घोडे हे सर्व प्राणी आहेत ना ते सुद्धा स्वप्न पाहत असतात। म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना हे जिवंत रूपी उदाहरण आहे। आपण जे काही करतो ना ते आपल्या स्वप्नाच्या रूपामध्ये तयार होत असतं।
म्हणजे झोपल्यानंतर आत्मा जातो कुठे हा प्रश्न उपस्थित होतो. म्हणजे जेव्हा आपण रात्री झोपतो ना, तेव्हा त्यावेळी आत्म्याचं नक्की होतं काय? ते शरीरातच राहतं का की दुसरीकडे कुठेतरी जातं? असे अनेक प्रश्न आहेत आणि ज्यांची उत्तर माणसाला जाणून घ्यायची असतात. कारण प्रत्येकाला स्वतःच्या सर्व काही जाणून घ्यायचं असतं. जेव्हा आत्म्याचा प्रश्न येतो ना, तेव्हा लोक त्याबद्दल अधिक उत्सुक होतात. पहिली गोष्ट म्हणजे आपला आत्मा हा शरीरातच राहतो आणि आपला आत्मा मानवी शरीरापासून वेगळा होतो. जेव्हा एखादी व्यक्ती खूप थकल्यानंतर झोपी जाते ना, तेव्हा त्यावेळी त्याला खूप विचित्र गोष्टी दिसतात आणि कधीकधी आत्मा देवाला भेटण्यासाठी सुद्धा पोचतो. तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण मेलो आहोत, देवाकडे आलो आहोत. आपण त्याला प्रत्यक्ष पाहतो, ज्यामुळं आपल्याला खूप शांती मिळते आणि आपल्याला तिथून परत येण्याचं वाटत सुद्धा नाही. कारण झोपल्यानंतर आपलं शरीर मृतासारखं बनतं ना, आणि बऱ्याचदा त्याला उठवण्याचा प्रयत्न करून सुद्धा तो जागे होत नाही. कारण त्यावेळी त्याचा आत्मा खूप दूर गेलेला असतो, ज्यामुळं तो माणूस बराच वेळ जागा होतो. तुम्हालाही कधी कधी वाटलं असेल की तुम्ही तुमच्या आवडत्या देवाला स्वप्नात पाहिलेलं असेल, तुम्ही त्याच्याशी बोलला असाल किंवा तुम्ही त्याच्याशी बोलत सुद्धा असाल. तुम्ही तुमच्या समस्या त्यांना सांगितल्या सुद्धा आहेत, ते तुम्हाला दर्शन देत आहेत आणि तुम्ही त्यांना पाहत सुद्धा आहात. अशा अनेक इतर प्रक्रिया आहेत ज्या तुमच्यासाठी खूप मौल्यवान आणि शुभ आहेत. तुम्हाला वाटतं ना की तुम्ही आता इथेच राहून फक्त त्यांना पाहत राहावं, पण हे सगळं तुमच्या आत्म्याकडून घडतंय ना. ज्या दिवशी तुम्ही ही स्वप्न पाहता म्हणजे तुमचा आत्मा देवाला भेटतो, त्या दिवशी तुमचं शरीर आणि मन आहे ना, ते पूर्णपणे शुद्ध होतं. हे शुद्ध होतं कसं बरं? नुसती स्वप्न पाहून होतं का? ज्या वेळेला आपण भगवंत रूपी नामस्मरण करतो ना, ज्या वेळेला आपल्या प्रत्येक कामामध्ये भगवंताचं नामस्मरण येत असतं, आपल्या जीवनामध्ये ब्रह्ममुहूर्तावर उपासना होत असते, तेव्हा तो आत्मा आहे ना, तो आत्मा भगवंताकडे जातो आणि तेव्हाच आपलं मन शुद्ध होतं ना. म्हणजे झोपेमध्ये असताना आत्मा अचेतन मनाशी जोडला जातो. म्हणूनच झोपेला दुसरं नाव मृत्यू असं नाव देण्यात आलेलं आहे. झोपल्यानंतर तुमचा आत्मा भविष्यात जाऊ शकतो. कधी कधी तुमच्या आत्म्याने तुमचे भविष्य देखील पाहिलेलं असतं. जसं आम्ही तुम्हाला सांगतो ना की झोपल्यानंतर तुमचे अचेतन मन आत्म्याच्या मदतीनं भविष्यात जाऊ शकतं, ते भविष्य पाहू शकतं. त्यात ती क्षमता आहे ना. अशी अनेक स्वप्न तुमच्यासमोर आहेत. झोपल्यानंतर आपलं अचेतन मन आहे ना, ते भविष्यात गेलं की उदाहरणे आहेत. तुम्ही उघड्या डोळ्यांनी कधीच काही पाहिलेलं नसतं, म्हणजेच तुमचा आत्मा ते बंद डोळ्यांनी पाहतो. म्हणजे झोपल्यानंतर तुमची ही अशी अनेक स्वप्न होती जी नंतर खरी ठरलेली असतील. जेव्हा आपले अचेतन मन आहे ना, ते भविष्याकडे गेलेलं असतं, तेव्हा आपल्याला अशी स्वप्नसुद्धा पडतात ना. आपले ते अवचेतन मन भविष्य कसं जाणतं हे सांगणं कठीण आहे. परंतु असं मानलं जातं ना की भौतिक जगामध्ये जे काही घडतं ते त्यापूर्वी सूक्ष्म जगामध्ये घडलेलं असतं. याचा अर्थ असा होतो की आपल्यासोबत जे काही घडतं ना, ते प्रथम सूक्ष्म जगात घडतं, त्यानंतरच त्याचा या भौतिक जगावर परिणाम होतो. जेव्हा आपण झोपी जातो तेव्हा आपलं अवचेतन मन अनंत जगामध्ये सामील होतं आणि ते कुठे काय घडतं ना ते पाहू शकतं. कधी कधी झोपल्यानंतर आपला आत्मा वैकुंठ धामाला देखील जाऊ शकतं. म्हणजे ज्या प्रकारे देव दूरवरूनही कुठेही पाहू शकतात ना, आणि सूक्ष्म जगामध्ये काय घडलं आहे या अचेतन मन सहजपणे शोधू शकतं. म्हणजे भविष्य सांगणाऱ्या स्वप्नांमध्ये आपलं अवचेतन मन त्या ठिकाणी जाऊन ते पाहू शकतं. किंवा असं म्हणता येईल ना की ते येथूनच ते ठिकाण पाहू शकतं. मलाही एकदा असं स्वप्न पडलं होतं की आमच्या मावशीला एक मुलगा होता आणि तो गौराईच्या दिवशी वारला.
आम्हाला माहीत नव्हतं की तो मेला आहे, पण त्याच दिवशी मी स्वप्नात पाहिलं तो मेला आहे. जर मी ते खोटं मानलं तरी सकाळी जेव्हा मला कळालं तर प्रत्यक्षात मावशीचा मुलगा मरण पावला आहे, तेव्हा मला धक्काच बसला ना. तथापि प्रत्येक स्वप्न पूर्ण होत नाही. 100 स्वप्नांपैकी फक्त एकच स्वप्न पूर्ण होतं. म्हणूनच स्वप्न पाहिल्यानंतर घाबरून जाऊ नका. तुमचं मन शांत ठेवा. हे फक्त आपल्यासोबतच घडतं असं अजिबात नाही. तुमच्या कुटुंबात असं काही लोक असतात ना ज्यांनी स्वप्नामध्ये भविष्य पाहिलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो की सर्व भविष्य निश्चित नसतं, परंतु काही गोष्टी निश्चितच असतात ना. झोपणं म्हणजे तुमची जाणीवपूर्वक मन झोपी जातं. चेतन म्हणजे तुमच्या शरीराचा एक भाग असल्याचं म्हटलं जातं. ते झोपी जातं ना. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा फक्त तुमचे जागरूक मन झोपतं. जागरूक मन हे बाह्य मन आहे ना, पण आतील मन कधीही झोपत नाही. त्याची गरज नाही. जेव्हा आपण जाणीवपूर्वक मन झोपी जातं ना तेव्हा आपण बाहेरील गोष्टी पाहणं आणि ऐकणं थांबवतो. आणि जर आपण पाहिलं तर जाणीवपूर्वक मनाच्या मदतीनं घडत नाही. काही लोक जे मेले आणि नंतर पुन्हा जिवंत झाले त्यांनी त्या सर्व गोष्टींबद्दल सांगितलं की ज्या त्यांनी पाहिल्या नव्हत्या. याचा अर्थ असा की त्यांच्या त्या अवचेतन मनाशी जोडलेले होते. आत्मा काहीच नाही ना. ते तसं करतं कारण ते एक भौतिक अस्तित्व नाही. त्यात कोणतीही आसक्ती नाही. जेव्हा आपण निर्गुणाबद्दल बोलतो ना तेव्हा तो आत्मा स्वतः असतो. जेव्हा आपण झोपी जातो तेव्हा आपलं अवचेतन मन आत्म्याशी जोडलेलं जातं, म्हणून ते सक्रिय होतं ना. आणि त्यानंतर आपण आपल्या स्वप्नांमध्ये हालचाल करतो. हे पाहून आपल्याला असं वाटतं की झोपल्यानंतर आपला आत्मा कुठेतरी जात आहे. तुम्हाला हे माहीत असायला हवं की हा विज्ञानाशी संबंधित एक सखोल विषय आहे. त्याचं उत्तर खूप तपशीलवार आहे. तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की आत्मा कधीही झोपत नाही. तो शरीरात असताना नेहमी सक्रिय असतो. असं म्हटलं जातं ना की मृत्यूनंतर ते अनंत आकाशामध्ये विलीन होतं. जरी कोणाकडेही याचं खरं उत्तर नाही, परंतु माझ्या अनुभवानुसार आणि आत्म्याबद्दल वाचून मला हे कळलं की आत्मा हा मेंदूतील एक पांढऱ्या रंगाचा तेजस्वी बिंदू आहे, जो सुईच्या टोका इतका आहे, जो शरीरात सर्वत्र असतो. ते फिरून चेतना टिकवून ठेवतं. जर तुम्हाला असं वाटत असेल की झोपल्यानंतर तुमचा आत्मा कुठेतरी जातो तर तुम्ही चुकीचे विचार करत आहात. खरं तर आत्मा आहे ना तो सर्वत्र उपलब्ध आहे. म्हणजेच तो सर्वत्र उपलब्ध आहे, परंतु तुमचा आत्मा काही कर्माच्या चौकटीमध्ये बंदिस्त असल्यामुळं तुम्हाला असं वाटतं की तुम्ही एक वेगळे अस्तित्व आहात, परंतु तसं अजिबात नाही. जर तुम्ही त्या कर्माची चौकट काढून टाकली तर तुमचा किंवा तुमचा आत्मा आहे ना असं काहीही राहणार नाही. याचा अर्थ असा आहे ना की झोपल्यानंतर तुमचा आत्मा कुठेही जात नाही. त्याला कुठेही जाण्याची गरज नाही, पण तुमचं मन हालतं. आपण या हालचालीला आपल्या आत्म्याची हालचाल मानतो. म्हणूनच स्वप्नात आपण वर्तमान पाहू शकतो. ही स्वप्नातील तिसरी परिस्थिती अशी आहे ना की आपण वर्तमान काळ जसा आहे ना तसाच पाहू शकतो, जो वर्तमान काळात घडतो आणि आपण तो स्वप्नांच्या रूपामध्ये पाहत असतो. अशा प्रकारे स्वप्ने आपल्याला कुठे काही घडत आहेत ना ते सांगत असतात. म्हणजे माझ्याकडे असे स्वप्नांचे फारसे पुरावे नाहीत, पण मी एका घटनेचा उल्लेख करू इच्छितो. बघा, डॉक्टर अरुण कुमार लिहितात ना की एकदा ते झोपेत असताना त्यांनी पाहिलं की सज्जनजी त्यांच्याकडे आले होते आणि म्हणत होते की मी जात आहे, तुम्ही मुलांची काळजी घ्या. आणि त्यानंतर अचानक लेखक डोळे उघडतो आणि वेळ पाहतो, रात्रीचे 3 वाजले आहेत. हे सर्व घडलं कसं बरं? सज्जनजी येथे येण्याचा अर्थ काय आहे बरं? हे त्याला समजत नाही. पण जेव्हा सकाळ होते ना तेव्हा त्याला कळतं की सज्जनजी रात्री 1 वाजता मरण पावले होते. स्वप्नांमध्ये आपण वर्तमान पाहू शकतो.
हा सज्जनजीचा आत्मा होता ना, ते लेखकाचं मन जागृत, ते मन जागे नसलं तरी अवचेतन मन जागे राहतं आणि म्हणूनच त्यानं ते स्वप्न म्हणून पाहिलं. म्हणजे आत्मा ते अवचेतन मनाशी सहज संपर्क साधू शकतं, परंतु जागरूक मनाशी ते संपर्क साधणं इतकं सोपं नाही. म्हणूनच देव आणि इतर आत्मे आहेत ना, ते स्वप्नांद्वारे आपल्याला काहीतरी सांगत असतात. या जागरूक मनाला स्वतःच्या मर्यादा असतात ना, आणि अवचेतन मनालाही स्वतःच्या मर्यादा असतात. त्यापैकी एक भौतिक आहे आणि दुसरा सूक्ष्म आहे. झोपल्यानंतर तुम्ही भूतकाळ पाहू शकता. आपण तुम्हाला सांगूया की आत्मा एक मदतनीस आहे, ते फक्त मदत करू शकतं. हे शक्य आहे ना, कारण झोपल्यानंतर दुसरी शक्यता अशी आहे की तुमचं अवचेतन मन आहे ना, ते भूतकाळ पाहू शकतं. येथे आपण अनेक उदाहरणांसह भूतकाळाची चर्चा करूया. म्हणजे भूतकाळ म्हणजे जे घडलं आहे ते ना, आणि त्याचा भाग तुमच्या आत आहेत, परंतु जागरूक मन म्हणजे त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही. परंतु अवचेतन मनासाठी या गोष्टींपर्यंत पोचणं सोपं आहे. जेव्हा आपण संग्रहित माहितीबद्दल बोलतो तेव्हा आपण त्या माहितीबद्दल बोलतो ना, जी तुम्ही तुमच्या अनेक जन्मांमध्ये गोळा केलेल्या त्या गोष्टी अजूनही आहेत, पण तुम्ही त्यापर्यंत पोचू शकत नाहीत. जेव्हा तुम्ही स्वप्नात असताना तेव्हा तुमचं अवचेतन मन तुम्हाला स्वप्नांच्या स्वरूपामध्ये ती माहिती दाखवतं आणि जी आधीच घडलेली असते. याचाच परिणाम असा आहे की आपण अनेकदा अशा गोष्टींचे स्वप्न पाहतो ना, ज्याबद्दल आपल्याला या आयुष्यात काहीही माहिती नसतं, कुठेही पाहिलेलं नसतं. आपण अशा गोष्टींचे स्वप्न देखील पाहू शकतो. या अनेक लोकांसोबत घडतं ना. एका महिलेला एका स्वप्नात एक मंदिर दिसायचं, जे तिने यापूर्वी कधीही पाहिलेलं नव्हतं. त्यानंतर जेव्हा त्या महिलेनं ते मंदिर शोधण्याचा प्रयत्न केला ना, तेव्हा तिला प्रत्यक्षात ते मंदिर सापडलं. त्यानंतर महिलेला कळालं की हेच तिच्या मागील जन्माचं ठिकाण आहे, म्हणून तिला या मंदिराचे स्वप्न वारंवार यायचे. याचा अर्थ असा आहे की आपल्या आतळे अवचेतन मन आहे ना, तिला हे सांगत आहे की मी माहिती दाखवण्याचा प्रयत्न करत होतो, कदाचित लोकांना जागृत करण्यासाठी. या संदर्भात आहेत ना, आपल्या अवचेतन मन मागील जन्मातील घटनांमध्ये कसं पोचतं ते आता आपण जाणून घेऊया. बघा, मी माझ्या मागच्या जन्मात काय होतो ना, हे जाणून घेण्याचा खूप दिवसांपासून प्रयत्न करत होतो, पण मला ते माहीत नसल्यानं मला ते कधीच कळू शकलं नाही. त्यानंतर मला माझा हा प्रश्न सोडवण्याचा मार्ग सापडला आणि मी झोपताना माझ्या त्या अवचेतन मनाला हा प्रश्न वारंवार विचारू लागलो आणि मी दररोज झोपण्यापूर्वी हे करायचो. सुमारे 8 दिवस सतत असं केल्यानंतर मला एक स्वप्न पडलं, ज्यामध्ये मी पाहिलं की मी एक स्त्री आहे आणि माझा जन्म एका खूप मोठ्या घरात झाला आहे. आता त्या जन्मामध्ये माझी आई, माझी सासू होती. आपण खूप श्रीमंत आहोत. जरी त्या महिलेचा चेहरा कसा होता हे मला दिसत नसला, तरी या स्वप्नात मी पाहिलं की मी एक स्त्री आहे आणि माझा जन्म एका खूप मोठ्या घरामध्ये झालेला आहे. आपण झोपल्यानंतर आपल्या आत्म्याचं काय होतं ना, आपल्याला कळतं. खरं तर फक्त आपले जागरूक मन झोपतं, अवचेतन मन जागृत अवस्थेत राहतं. या संदर्भात आहे ना, तुम्हाला आणखी एक मनोरंजन घटना मी सांगेल. खरं तर जेव्हा आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तीचा प्रभाव वाढतो तेव्हा आपल्याला झोप येत नाही आणि आपण खूप भयभीत होतो, खूप अस्वस्थ होतो. रात्री अचानक डोळे पुन्हा पुन्हा उघडणं हे याचंच लक्षण आहे ना. आमच्या घरात या देवाच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. एके दिवशी आम्ही त्या सर्व मूर्ती उचलल्या आणि घराबाहेरील मंदिरामध्ये ठेवल्या. मी तुम्हाला सांगतो की आमच्या घराभोवती एक नकारात्मक शक्ती आहे, जी खूप वर्षापासून येथून गेल्यानंतर मरण पावली. आणि जिथे नकारात्मक शक्ती असते ना, म्हणजेच भूत असतं, जिथे विचित्र स्वप्न पडणं सामान्य आहे, तो भूताच्या रूपामध्ये फिरतो. त्या दिवसानंतर
माझ्या बाबतीत ती गोष्ट चुकीच्या होऊ लागल्या. मी रात्री झोपायचो, पण झोप न येता माझे डोळे वारंवार कसे उघडायचे हे यापूर्वी कधीही घडलेलं नव्हतं. आणि डोळे उघडल्यानंतर मला कोणीतरी इथे आहे असं वाटायचं, जरी मी कोणालाही पाहू शकत नसतो. प्रत्येकजण नकारात्मक शक्ती पाहू शकत नाही. हे सर्व मूर्तीमुळं घडत आहे ना, हे मी विसरलो होतो. हे 9 दिवस चाललो, मला यामागील कारण समजलं नाही. त्यानंतर 2 दिवस मी रात्री वारंवार म्हणजे जागे होण्याचं कारण विचारात घेतलं आणि विश्लेषण केलं. आणि नंतर मला कळालं की मूर्ती काढून टाकल्यानंतरच हे घडत आहे. म्हणजे तुमच्या घरात कोणत्याही देवाची मूर्ती किंवा देवीची मूर्ती असणं किती महत्त्वाचं आहे ना, हे तुम्हाला आधीच समजलं असेल. म्हणून त्यानंतर मी त्या मूर्ती पुन्हा त्याच ठिकाणी ठेवल्या जिथे त्या पूर्वी होत्या. त्यानंतर मला आपोआप झोप येऊ लागली. जरी या सर्व घटनांमधून मला असं वाटतं ना की कोणतीही नकारात्मक शक्ती दिसत नाही. जेव्हा रात्रीच्या वेळी ऊर्जा आपल्या अभावामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करते किंवा त्याकडे आकर्षित होते, तेव्हा आपला अवचेतन मन आहे ना, हा संदेश जागरूक मनाला पाठवतं आणि म्हणूनच आपले डोळे अचानक उघडतात. जरी हे नित्यक्रमामध्ये निश्चित केलेलं असलं, जसं तुम्ही दररोजचं 5 वाजता उठता, तर तुमचे अवचेतन मन आहे ना तुम्हाला 5 वाजता जागे करेल. आणि म्हणून ही 5 वाजता जर तुम्ही उठत असाल ना, तर तुम्ही भक्ती मार्गाच्या खूप जवळ आहात. तुम्ही न काही करता, न काही अलार्म ठेवता जर 5 वाजता अचानक तुम्हाला जाग येत असेल, तर तुम्ही समजून जा तुमच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं घडणार आहे. म्हणून आपलं हे मन आहे ना एवढं शुद्ध असावं की आपण झोपी जाण्याच्या अगोदर भगवंताचं नामस्मरण करून झोपावं. जर रोज आपण भगवंताचं नामस्मरण करून झोपी गेलो तर आपला दिवस आहे ना तो सुंदर जाईल. आपल्या जीवनामधले दुःख वजा होऊन तिथे सुखाचे दिवस येतील आणि आपल्या जीवनामध्ये सुंदर जग निर्माण होईल. तुम्ही ज्या गोष्टी ठरवलेल्या आहेत ना, ती स्वप्न तुमची पूर्ण होतील. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे नको आहे ते विरून जाईल. ज्या गोष्टी हव्या आहेत ना, त्या गोष्टींची निर्मिती व्हायला सुरुवात होईल. म्हणजे जेव्हा आपलं मन झोपी जातं ना, तेव्हा कोणाच्या आठवणीनं झोपी जातं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच झोपताना भगवंताचं नामस्मरण करून झोपा. तुमच्या जीवनामध्ये एक अशी सकाळ निर्माण होईल ना की तुम्ही स्वप्नात सुद्धा पाहिलेली नसेल. तुमच्या जीवनातील सर्व स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आजही प्रत्यय आम्हाला येतोय ना, तुम्हालाही तो प्रत्यय येईल. म्हणून तुम्ही आजपर्यंत वाईट कर्म केलेली असतील तरीसुद्धा घाबरून जाऊ नका. भगवंताला दत्तगुरूंना शरण जा आणि पुन्हा एकदा दत्तगुरूंचं नाम घ्या. कोणीतरी म्हटलेलंच आहे ना, मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे, तो चुकणारच ना. आपण सुद्धा काही गोष्टींमुळे चुकलो असलो तरीही सुद्धा त्या चुकीपासून आपण शहाणं होणं हे मनुष्याचं कर्तव्यच आहे ना. पण आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला माहीत असून सुद्धा आपण परत परत चुक्या करत असू तर ते पापाच्या श्रेणीमध्ये जातं. आणि आपल्याला पाप करायचं की नाही हे आपणच ठरवत असतो ना. म्हणून या झोपेच्या नियमांबद्दल आहे ना, हा आत्मा म्हणजे परमात्माच आहे ना. म्हणून त्या परमात्म्याला कधी विसरू नका. हा परमात्मा जेव्हा कृपा करतो ना, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये अक्षय सुख निर्माण करत असतो. कधी कधी तुम्हाला ते स्वप्नांमध्ये दाखवून देतो, कधी कधी तुम्हाला प्रचिती आणून देतो, कधी कधी तुमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी करतो ना की तुम्हाला विश्वासच बसत नाही. म्हणून जास्त विचार करू नका, मन शांत ठेवा. झोपता वेळी भगवंताचं नामस्मरण करा. तुमच्या जीवनामध्ये अक्षय सुख प्राप्त होईल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.